हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? सर्व एकदम मजेतच असाल। माझ्या हातातलं हे एक पार्सल बघून मी एवढी खुश झाली, माझ्या खुशीचा ठिकाणाच राहिला नाही। आज मला अजिबातच शूट करायचा नव्हता, त्यामुळे मी सकाळपासून शूट करायला सुरुवातच केली नव्हती। मस्त दुपारची कामं झाली आणि मी अंग टाकलं होतं, कारण की मी खूप थकली आहे आणि रोज एवढी धावपळ चालली आहे माझ्या मागे। कारण जाऊची तब्येत जरा बरी नसल्यामुळे ते आरामच करत आहेत आणि मदतीला माझ्या कोणीच नाही आणि सासूला देखील कणकण होत आहे। 3 मुलं आणि घरचे कामं सांभाळता सांभाळता मूडच होत नाहीये व्हिडिओ बनवायचा। तर दुपारी मी रूममध्ये बसलेली होती आणि जाऊ थोड्या बाहेर आल्या होत्या फिरायला। तेवढ्यात गेट वाजला आणि हे पार्सल माझ्या घरी आलं। तेव्हा मी माझ्या रूममध्येच होती, जाऊनच ते पार्सल घेतलं आणि ते दादा निघून गेले। पार्सल आला आमच्या इथे की पहिली धाव असते ती म्हणजे खोलायची। जाऊचं पण तसंच सुरू झालं होतं। मला आवाज दिला त्यांनी, म्हणाले हे पार्सल बघ। आता मी तर कोणतं पार्सल बोलवलं नव्हतं, त्यामुळे मी 2 मिनिटं जरा शांतच बसली आणि एवढं मोठं पार्सल तर मी काहीच बोलवलं नव्हतं आणि कसं काय माझ्या नावाने आलं हे विचार करत होती। नंतर त्या पार्सलवरती मी बघितलं की फ्लिपकार्टवरून हे मला पार्सल आलं आहे, ज्यामध्ये मला खूप सारे क्रीम वगैरे मिळालेले आहेत, ते देखील फ्रीमध्ये। हे बघितल्यानंतर तर मी एकदम आउट ऑफ कंट्रोल झाली की फ्लिपकार्टने मला 5000 रुपयाचं तब्बल गिफ्ट हॅम्पर पाठवलं, ज्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत आणि सर्व नामांकित आणि खूप ट्रेंडिंग चालू असलेलेच प्रोडक्ट त्यामध्ये होते। तर 15 दिवसापूर्वी मी एका क्रीमचं बॅटर कोलॅबरेशन केलं होतं माझ्या इंस्टाग्राम पेजवर। तर तिथे ना त्यांनी मला असं म्हटलं होतं की तुम्हाला तुमचा व्हिडिओ अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला 5000चं गिफ्ट हॅम्पर पाठवलं जाईल। त्यांनी मला एका महिन्याच्या आत सांगितलं होतं, पण 15 दिवसाच्या नंतरच मला हे गिफ्ट हॅम्पर रिसीव्ह झालं। मी एक कोलॅब केलं आणि तो व्हिडिओ त्यांना खूप आवडला। त्यानंतर त्यांनी मला हे गिफ्ट हॅम्पर पाठवलं। मला तरी हे एका अवॉर्डपेक्षा कमी वाटत नाही आहे, असेल छोटंसं, पण मला तरी असं वाटत आहे की माझ्या कामाचं मला इथे अवॉर्ड मिळालेलं आहे। कारण आपण जे काम करतो ते समोरच्याला आवडलं तेच मोठं एक समाधान असतं। ते सुद्धा अशा तशा कंपनीचं नसून डायरेक्ट फ्लिपकार्टने मला ते दिलं होतं। आणि सर्वांना माहितीच आहे की फ्लिपकार्ट हे किती मोठं नाव आहे, सांगायची तर काही गरजच नाही। फक्त जाऊची इच्छा होती म्हणून मी त्यांच्यासमोर खोललं होतं। माझी त्यावेळेस खोलायची अजिबात इच्छा नव्हती, की म्हटलं जरा नटून ठटून आपल्याला फ्लिपकार्टने हे पाठवलेलं आहे गिफ्ट, तर ते खोलूया। पण त्या खूप एक्सायटेड होत्या आणि त्यापेक्षाही माझे मिस्टर, म्हणून मी खोलूनच घेतलं। बरेच त्यामध्ये ब्रँड आलेले होते, मॉइश्चरायझर, सिरम, काही मेन्सचे होते, बॉडी लोशन, त्यासोबतच निव्या साबण, खूप ब्रँडेडच कंपनीचं आलेलं त्याच्यामध्ये। काही असो, हे बघून मी खूप खुश झाली, कारण मला ज्या मुलीने आजपर्यंत विचारही केला नव्हता की मला फ्लिपकार्ट कंपनी असं काही पार्सल पाठवेल, म्हणजे 5000 रुपयाचं पार्सल, ते देखील एकदम फ्रीमध्ये। मी जे काम करत आहे त्याचं मला फळ मिळत आहे, यापेक्षा जास्त मला काही नको। यामध्ये किती प्रोडक्ट आले ते तर मी काउंट केले नाही, पण मला तरी असं वाटते की 15 असतील ते लगभग। त्या दिवशी ना मी तेवढा शूट केला, कारण माझी शूट करायची अजिबातच इच्छा नव्हती। डायरेक्ट शूट केला दुसऱ्या दिवशी, तरी ते हिमांशू आणि आर्यन दोघी स्कूलमध्ये निघून गेले। त्यांच्यासाठी आज मी टिफिनमध्ये चिवडाच बनवला होता, कारण त्याच्या तोंडाला आले होते छाले, त्यामुळे त्याला तिखट खाणं अजिबात जमत नव्हतं। तर तो बोलला होता मला, मम्मी रात्रीच्या ज्या चपात्या आहेत त्याचाच मला सकाळी चिवडा करून दे। ते गेल्यानंतर माझ्याकडे बराच वेळ होता, तर मी थोडासा पिस्ता खाऊन घेतला, कारण की खाल्ल्याशिवाय काही काम जमत नाही। खाऊन पिऊन झाल्यानंतर विचार करत होती बिट्टूच्या टिफिनमध्ये काय बनवू, तर मला दिसले होते भेंडी, जे मी काल रात्री घेऊन आली होती। पटकन धुवून घेतले आणि पटकन तिच्या टिफिनची तयारी केली, कारण मॅडमचे भेंडी खूप फेवरेट आहे। इथे मी भेंडी करून झाल्यानंतर पण बराच वेळ होता, चला म्हटलं बुट्टा भाजूया, कारण काल संध्याकाळी मी भाजीसोबत बुट्टा देखील घेऊन आली होती। तसा तर मला बुट्टा खायला आवडत नाही, पण आज फार इच्छा झाली होती खायची, कारण की तो माझ्या डोळ्यासमोरच मला दिसत होता। त्याच्यावर मस्त मीठ आणि थोडंसं तिखट, त्यासोबतच वरून लिंबू, आणि बाहेरचं वातावरण देखील एकदम थंडगार पावसाचं झालं होतं, त्यामुळे त्याचा आनंद जरा दुपटीचाच झाला होता। आजकाल माझं लक्ष जरा खाण्याकडेच जास्त असतं। खाऊन खाऊन माझं वेट देखील वाढलं आहे, पण तरी मी टेन्शन घेत नाही। आता तिच्याच टायमिंग झाला होता स्कूलचा, म्हणून पटकन तिला उठवलं, अंघोळ ब्रश करून घेतली आणि लागलो आम्ही तयारीला। तयारी करत असताना इथे बिट्टूचे पप्पा तिला जरा त्रास पण देत होते, म्हणजे मस्ती करत होती तिच्यासोबत। आणि मुलांना काय पाहिजे, मस्तीच पाहिजे। मग ही मस्ती करायला लागली, म्हटलं जरा शांत बस, केस विंचरू दे, नाही तर स्कूलचा टायमिंग आपला इथेच व्हायचा। ओपन हेअर काल सोडले होते ना, आता पण नाही पाहिजे। नाहीचे कधी कधी ओपन हेअर आवडतात ना तुला? आवडतात। नाही आवडत? मग काल कशी म्हणाली मम्मी मला ओपन हेअर पाहिजे? नाही, मला ओपन नाही हेअर पाहिजे। मला 2 पोनी पाहिजे घालायला। हो, माझी इच्छा असते की बिट्टूने रोज रोज नवीन हेअरस्टाईल करून जावे, पण बिट्टूचं असं असते की नाही 2 पोनी 2 पोनी, 1 पोनी 1 पोनी। पण आज वेळ होता म्हणून जरा स्टायलिश वेणी घालून देत होती। बारीक करतो केस आता मी, टकली करा ना, टकलीच करतो
नाही माझं हे टाकलं किती नाही टकला नाही करू बाबा, तसंच राहू दे. तू घाबरते का? टकलंच करू आपण. नाही ती घाबरते मला सांगत होती ना. बरं बिलू घाबरते का तू? मला सांगत होती मी लहान टकलू होते. ना? तुम्ही असं हे केलं होतं तुला हे समजलं नाही हे काय ते हे केलं होतं तुम्ही हे केलं होतं. एकदा घाबरली होती ती. हम्म. पप्पा आहे ना ते, काय घाबरायचं पप्पाला. दाढी कटिंग तुम्ही मला बघितलंच नाही ना कधी. ते अशी रडत होती ती तुमच्याकडे. तुमच्याकडे येतच नव्हती ती. तेच केसच काढणं चालले तिचे. नको काढू बाळा, ते हेअरस्टाईल खराब होत आहे. तू मी तुला एवढी छान करून दिली आणि तू आठ लावतेस. आता खूप दिवस झाले होते मी ना एक्सरसाइज करत नव्हती, पण आता वेळातला वेळ काढून म्हटलं थोडा तरी वेळ एक्सरसाइज करावी, कारण की माझा जो बहिणीचा मुलगा आहे हिमांशू, त्याची देखील स्कूल सकाळपासून स्टार्ट झाली आहे. त्यामुळे एक्सरसाइज करणं मी सोडूनच दिलं होतं, कारण की वेळच मिळत नव्हता. आता हे तीनही कार्टे स्कूलमध्ये निघून गेले, म्हणून मी आता 15-20 मिनिट तरी काढले व माझी पटापट एक्सरसाइज करून घेतली. त्यानंतर ठेवला होता मी चहा, आणि आज खूप महिन्यानंतर मी चहा आणि तूप चपाती खाल्ली होती. आता तुम्ही म्हणा आताच एक्सरसाइज केली ना आता चहा घेते, तर हो, चहाशिवाय आपलं काहीच जमत नाही. ज्यावेळी मी तुपाची चपाती बनवत होती ना, तर ते तूप माझ्या हातावर येऊन पडलं आणि एवढा लाल चट्टा झाला ना तो. मला असं वाटलं की थोडंसं पडलं असेल, पण नंतर ते खूप त्रास देत होतं, असं चुनचुन करत होतो. बघितलं तर खूपच मोठा तिथे फोड आलेला. मग इथे मी पटकन भाजीला फोडणी दिली आणि बिट्टूच्या स्कूलचा टायमिंग झाला. हिमांशू बोलला मी पण मावशीसोबत येतो, तर त्याला पण घेतलं, कारण आता माझ्याकडे स्कूटी नाही आहे, त्यामुळे मी पैदल जाते आहे. कारण माझी जी स्कूटी आहे ते बिट्टूचे पप्पा घेऊन जात आहे. चेहऱ्याला स्टॉल बांधून आणि त्याच्या डोक्यावर टॉवेल देऊन आम्ही निघा गप्पा करत. तसं तर स्कूल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही. आम्ही गेल्याबरोबर स्कूलची बेल वाजली आणि स्कूल सुटलं. इथे एक काका होते, त्यांच्याशी मी इथे बोलत होती बिट्टूच्या ॲडमिशनबद्दल. तोपर्यंत हिमांशू तिला गेटमधून घेऊन माझ्याकडे घेऊन आला. घरी आल्यानंतर जसा पाय टाकला ना घरात, तशी या दोघांची मस्ती सुरू झाली. यांचं काय असते काय माहिती, एकमेकांचे खेटे घेतल्याशिवाय यांना काही दमच येत नाही. दिवसभर बसती. त्याला लॉक केलं. काय रे माणसू, ये. तो पण त्या साईडला गेला. दोन मिनटं बसलीच होती तर बिट्टूने मला उठवलं. चला म्हटलं आता उठवलं तर भांडीच घासून घेऊया, कारण की काल परवाच आम्ही बाई लावली नवीन, त्यांनी आज नेमकी सुट्टी घेतली. बरं झालं मला त्यांचा फोन आला होता. आणि माझ्या घरामध्ये एवढी तेवढी भांडी नसतात, तर खूप सारी भांडी असतात, कारण की फॅमिलीज खूप मोठी आहे. भांडी घासून घासून आपण थकतो, पण भांडी संपत नाही. चहा घेऊन खाली बसलेली होती, तेवढ्यात यांचा मला फोन आला की चल आपल्याला स्कूटी बघायला जायचं आहे. खरं माझी इच्छा नव्हती, कारण की आता लगभग 7 वाजून गेले होते, स्वयंपाक पण बाकी होता, आणि गाडी बघायला जातो म्हटल्यानंतर तिथे आपला 1 तास कसाही निघून जातो हे आपल्याला माहितीच आहे. त्यांची इच्छा होती जायची, म्हणून मी त्यांना नाही म्हटलं नाही. एका फटक्यात तयार झाली. त्यानंतर आम्ही निघालो स्कूटी बघायला. बिट्टू देखील आमच्या सोबत आली होती, मागेच लागली होती, मला पण यायचं आहे. आमच्या इथल्या 3ही गाड्या ज्या आहेत त्या पेट्रोलवरच्या आहेत, तर आमचा विचार चालू आहे की आपण आता इलेक्ट्रिक स्कूटी घ्यावी म्हणून. परवा पण आम्ही इथे येऊन गेलेलो, तिथे ना छानच्या स्कूट्या होत्या ज्या आता नाही दिसत आहेत. दादाला विचारलं की आम्ही त्या दिवशी बघून गेलेलो, तर त्या म्हणाले आता हे नवीन आल्या, तुम्ही इथे बघा. तर तोपर्यंत तुम्ही जी परवा स्कूटी बघून गेले त्याच्या आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो. फोटो तर त्यांनी दाखवले नाही, पण शेवटी तसं लगभग मॉडेल असलेलं त्यांनी मला दाखवलं. ते मॉडेल बघून आणि काही स्कूट्या बघून आम्ही तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर इथे मी उडदाची आमटी केली आणि जाऊन अंड्याची चपाती. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.